आयुरा. निधी ही यंत्रवत त्याच्या मागून कॅफेतून बाहेर आली. त्याने बाईक सुरू करताच ती त्याच्या मागे जाऊन बसली. कदाचित ही हक्काची शेवटची भेट असेल, तिचं मन आतून म्हणालं. अनपेक्षित मोड येऊन ठेपला होता आयुष्यात तिच्या. इथून पुढे सुगंधाने मोबाईल बघितला. निधीने अजूनही तिला उत्तर द्यायची तसदी घेतली नव्हती. मन उगाच खिन्न होत होतं. सुगंधा स्वतःला समजवायचा प्रयत्न करत होती, पण क्षणाक्षणाला तिच्या पदरी निराशा पडत होती. कुठवर समजवावं स्वतःला हे तिलाही माहीत नव्हतं. सगळे कुठे जाऊन थांबणार होतं हेही तिला माहीत नव्हतं. मन मात्र उगाच हेलकावे खात भटकत होतं, त्या भटक्या चुकार होडीसारखं. जिथे विचार नेतील तिथे जात होतं. तिला ह्या आधी कधीच इतका मनस्ताप झाला नव्हता, इतका आता होत होता. सुगंधा कामावरून घरी जायला निघाली. गौरी धावत तिच्या मागोमाग आली. सुगे, आवाज तरी द्यायचा ना, मला न सांगताच चाललीस. सुगंधा धापा टाकत बोलली. चल, सुगंधा शांतपणे म्हणाली. सुगी, काय ग, पुन्हा काही झालं का? गौरीने काळजीने विचारलं आणि सुगंधाच्या गळ्यात हात टाकला. दोघी कामाला एकाच वेळी जॉईन झाल्या होत्या. तेव्हापासून मैत्री झाली. ती इतकी घट्ट झाली की विचारूच नका. कुठे माशी शिंकली तरी एकमेकींना सांगितल्याशिवाय दोघींना धीर निघत नसे. सुगंधानेही गौरीला सर्व सांगितलं होतं. नाही, सुगंधा एक एक शब्द जणू सोनं असल्यासारखं बोलत होती. तिला तोही उच्चारायला जड जात होता. गौरीने तिला आता खांद्याला धरून थांबवलं. सुगी, अशी हताश होत राहिलीस तर माहित नाही देव अजून किती दिवस तुझी परीक्षा घेणार आहे. बघ, बाकी तुझ्या हातात नाही. जे होणं आहे ते आहे, ते काही सुटलं नाही. पण दैनंदिन आयुष्य तर तू हसत काढू शकतेस ना, ते तुझ्या हातात आहे ना. प्रत्येक गोष्टीला किती महत्त्व द्यावं हे तर तुझ्यावर आहे ना. तू प्रत्येक दिवस असा उदास होऊन काढलास तर एक दिवस तुझ्या डोक्यावर परिणाम व्हायला वेळ लागणार नाही. हे आयुष्यातले अनमोल क्षण तू वाया घालवते आहेस. हे वाया जात आहेत. हसायचं की रडायचं हे तुझ्या हातात आहे. असं म्हणतात, नैराश्य माणसाला आजारी बनवतं. गौरी तिला समजावत होती की सुगंधाने हातानेच तिला थांबवलं. मला माहिती आहे माझं बोलणं तुला लेक्चर वाटतं, पण खरंच घरी जाऊन विचार कर एकदा. गौरी तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाली. तू ना माझ्यासाठी खास आहेस. तेव्हा कोणी तुझ्या आयुष्यात असो अथवा नसो, मी कायम तुझ्या सोबत असेल. तुझं उदास राहणं मला नाही बघायला आवडत. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू असावं इतकंच मला कळतं. पुन्हा गौरी तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाली. तशी सुगंधा वळली आणि गौरीला मिठी मारून जोरात रडू लागली. तिच्या आतमध्ये चाललेली घुसमट डोळ्यावाटी वाहू लागली होती. थोड्या वेळ रडल्यावर सुगंधाने वर बघितलं तर सर्वजण त्या दोघींनाच बघत होते. गौरीला कुणीने काय झालं विचारत होते. गौरीने सर्वांना काही नाही सांगताच सर्व निघून गेले. तशी सुगंधा गौरीपासून लगेच बाजूला झाली. मनातली वाढणारी सल अचानक कमी जाणवू लागली होती सुगंधाला. थोडं का असेना तिला बरं वाटलं होतं. सुगंधा गौरीसोबत घरी निघाली. सुगंधा कामावरून घरी आली. ती शांतच हॉलमध्ये बसली होती. समीर तिच्या नंतर येऊन फ्रेश व्हायला निघाला. तिच्याशी काहीच बोलला नाही. दादा आज आपल्याशी काहीच का नाही बोलला, हा विचार तिच्या मनात आला. समीर बाथरूम मध्ये गेला आणि थट्ट पाण्याची आंघोळ करत होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला माहित होतं निधीची काहीच चूक नव्हती, पण तिच्या बॉस पुढे क्षणाक्षणाला आपला आणि तो आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू शकत नव्हता. त्याने निधीच्या बॉसला भेटायचं ठरवलं होतं आधी,
पण जेव्हा त्याच्या मनात सर्व विचार आले तेव्हा त्याने शेवटी हे नातं थांबवायचा विचार केला. आणि त्यामुळेच त्याने हार मानली होती स्वतः. आता रडता रडता त्यालाच हसू आलं आपल्या नशिबावर. विचार करून नातं थांबवणं ठीक होतं, पण आता या मनात उठलेलं वादळाला थोपवणं कठीण झालं होतं त्याच्यासाठी. त्याने आता सावरायचं ठरवलं. आता या सुगंधा आणि आयुषचा काय तो निर्णय झाला म्हणजे त्याला पुढे विचार करायला मिळणार होता. निधीचा विचार आता त्यांनी मनातून काढून टाकायचं ठरवलं होतं. दोघा भावंडांना आपल्या प्रेमाचं भविष्य काय असेल माहित नव्हतं. तिकडे सुगंधा आयुषच्या विचारात जुरत होती तर समीर निधीच्या. त्याने कधी विचारच केला नव्हता की त्याचा प्रॅक्टिकल विचार त्याला एवढा त्रास देईल. निधीची पहिली भेट, तिचा त्याला चुकून लागलेला धक्का, तिथून हळूहळू सुरू झालेलं नातं अचानक एका वळणावर अनोळखी झालं होतं. घरी येऊन निधी खूप रडली. तिला कळत नव्हतं नेमकं तिने काय करावं. एक होता जो तिला सोडून गेला होता आणि दुसरा होता जो तिच्या मागे लागला होता. थोडी दोषी ती स्वतःलाही मानत होती. जर तिने बॉसला होप्स दिलेच नसते, स्पष्ट शब्दात नाही सांगितलं असतं तर तो एवढा पुढे आला नसता. तिने बेडरूम मध्ये स्वतःला कोंडून दिलं होतं. वहिनी दरवाजा ठोकून हैराण झाली होती, तरी तिने उघडला नाही दरवाजा. रडतच होती. का सगळं होत होतं तिच्यासोबत माहित नाही. वहिनीनेही थोडा वेळ जाऊ दिला. त्यानंतर तिने हळूच दरवाजा ठोकावला. आता निधी बऱ्यापैकी सावरली होती, त्यामुळे तिने दरवाजा उघडला आणि वहिनीला मिठी मारून रडू लागली. घडलेलं सगळं तिने सांगितलं. वहिनीने निधीचं सांत्वन केलं. ह्या सगळ्यात निधी सुगंधाचा सकाळी आलेला मेसेज विसरूनच गेली होती. तिला लक्षातही राहिलं नव्हतं की सुगंधाने तिला मेसेज केला होता. आजचा पूर्ण दिवसच तिचा वेगळा गेला होता. त्यामुळे ती स्वतः ट्रेसमध्ये होती. जेवताना जेव्हा तिने आयुष्याला बघितलं तेव्हा तिला आठवलं की सुगंधाने तिला मेसेज केला आहे. घरी जेवताना मोबाईल बघायला कोणालाच अलाउड नव्हतं, त्यामुळे हे सगळे शांत जेवत होते. जसं जेवण झालं निधीने सुगंधाचा मेसेज काढला आणि तिला रिप्लाय केला. सॉरी, मी सकाळी गडबडीत होते त्यामुळे रिप्लाय देता आला नाही. दिवसभर कामात लक्षातच राहिलं नाही. सॉरी. निधीने सुगंधाला मेसेज सेंड केला. सुगंधा लवकर आवरून नुकतीच फोन हातात घेत होती की तिला निधीचा मेसेज दिसला. तो वाचून सुगंधा काहीच बोलली नाही. कॉल का केला ह्याला उत्तर अजून तरी निधीने दिलं नव्हतं. ती वाट बघत होती. पुन्हा अजिबात विचारणार नव्हती. राग आला का? सॉरी. मेसेज बघून पण रिप्लाय आला नाही म्हणून निधीने पुन्हा मेसेज केला होता सुगंधाला. इट्स ओके. सुगंधाने अगदीच फॉर्मॅलिटी म्हणून हा मेसेज टाईप करून पाठवला होता. काल कॉल का नाही उचलला? आयुषला बोलायचं होतं. त्याचा मोबाईल बिघडला आहे. निधीने मेसेज टाईप करून पाठवला. काय? आयुषनं आणलं का घरी? सुगंधाचे हात तिच्याही नकळत मेसेज टाईप करायला गेले होते. काल मी खूप उशिरा बघितले मिस कॉल. फोन बेडरूम मध्ये होता आणि मी किचन मध्ये होती. रिंगचा आवाज लहान ठेवला आहे त्यामुळे मलाच कळलं नाही. सुगंधाने स्पष्टीकरण दिलं. ओके, पण आयुष खूप नाराज झाला. आता बोलतेस का त्याच्याशी? निधीने मेसेज टाईप केला. हो चालेल, सुगंधाने पाठवला. ओके म्हणत तिने सुगंधाचा नंबर डायल केला. दोनदा रिंग झाल्यावर सुगंधाने कॉल रिसीव्ह केला.
हॅलो निधी, आयुष कसे आहे? सुगंधाने पहिलाच प्रश्न विचारला. मस्त आहे, पण थोडा दुःखी आहे. त्याची राणीजी त्याच्याशी बोलली नाही. निधी हसत म्हणाली. थोडा वेळ तिचंही मन ह्या दोघांना चिडवण्यात हरवलं होतं. निधी, दे ना त्यांना फोन. सुगंधालाही घाई झाली होती. कधी एकदा आयुष बोलते असं तिला झालं होतं. अधीरता काय असते हे ती अनुभवत होती. हो ग बाई, देते. मला त्याच्याकडे जाऊ दे तरी. निधी चालता चालता म्हणाली. तिने हळूच आयुषच्या बेडरूमचा दरवाजा उघडला तर तो झोपला होता. आज आयुष सकाळपासून खूपच उदासच होता. त्याला कसंही करून सुगंधाशी बोलायचं होतं, पण तो निधीकडून सुगंधाचा नंबर घ्यायलाही विसरला होता. नंबर असता तर निदान आईच्या फोनवरून तरी त्याने कॉल केला असता सुगंधाला. कामावर जास्त बोलू शकत नाही माहीत होतं, म्हणून मग तो गप्पच राहिला. त्याने आईचा मोबाईल घेतला आणि एक कथा काढली. त्याने स्वतःला वाचनात गुंतवलं. गुंतलेले मनवेडे तुझ्यासवे. तो अगदी मन लावून वाचत होता. वेदांग आणि वेदीची कथा. आईसोबत तुम्हीही ही कथा वाचू शकता आणि ऐकू शकता. वाचता वाचता कधी वेळ निघून गेला त्यालाही कळलं नाही. दुपारी आईने जेवायला हाक मारली तेव्हाच त्याचं लक्ष गेलं घड्याळाकडे. अरे, तुला मोबाईल वापरू नको म्हणाले ना डॉक्टर, मग कशाला डोक्याला आणि डोळ्यांना ताण देतोयस? जेवून गोळ्या घे आणि आराम कर बघू, आई त्याला ओरडत होती. आई, मला कंटाळा आला ग. किती दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. आता घरी येऊन काही टाइमपास नाही. अजूनच कंटाळावं नव्हतं ग. थोडा वेळ वाचतो मग ठेवतो, आयुष म्हणाला. जेवण झाल्यावर आयुषने थोडा वेळ वाचलं. थोडा वेळ टीव्ही बघण्यात घालवला. संध्याकाळ झाली तशी निधी आली, पण ती जी आत आली ती रात्रीच्या जेवणाच्या वेळीच बाहेर आली होती. देव तरी अजून किती परीक्षा घेणार. तो जेवला आणि सरळ झोपी गेलाच. कसलाच विचार करायचा नव्हता त्याला. आता निधी जेव्हा त्याला बघायला आली तेव्हा तो झोपला होता. खरंच गाढ झोपला होता. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ह्या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.